हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। जगभरातील अर्थव्यवस्थांना वेठीस धरणाऱ्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला दिलेला 2 आठवड्यांचा विराम आज संपला। आता अमेरिकेने इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवण्याची घोषणा केली। जोपर्यंत चर्चा सुरू आहे तोपर्यंत इराणवर हल्ले करणार नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केले। त्यामुळे तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली। शस्त्रसंधी वाढवली असली तरी अमेरिकन नौदलानं इराणच्या बंदरांना घातलेला वेढा कायम राहणार आहे। जोपर्यंत इराण चर्चेसाठी ठोस प्रस्ताव देत नाही तोपर्यंत ही नाकेबंदी हटवली जाणार नाही असं अमेरिकेने स्पष्ट केलं। दिल्लीहून शिवाजी काळे अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, 2 मुद्दे यामध्ये महत्वाचे आहेत। अमेरिकेने सुरुवातीला सर ज्या पद्धतीने आता हॉर्मुझची सामुद्रधुनी स्वतः पॅक केलेली आहे, नाकेबंदी केलेली आहे, त्यामुळे इराणला साधारण $500चा फटका बसतो आहे। $500,000च्या आसपास त्यांचा खर्च वाढतोय असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अमेरिकेने त्यांची नाकेबंदी करून एक प्रकारे त्यांच्यावरती आता हा करार करण्याचा दबाव आणलेला आहे। मात्र इराण अजूनही ऐकायला तयार नाही। दुसरीकडे इराण देखील हॉर्मुझची सामुद्रधुनी एक प्रकारे नाकेबंदी करून त्या ठिकाणी प्रत्येक जहाजातून 17 ते 18 कोटी रुपये कमावायचा प्रयत्न करणार आहे, तो टॅक्स म्हणून घेणार आहे। हे 2 मुद्दे आहेत। त्याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इराणला युरेनियम संवर्धित करायचं आहे। त्यांनी संवर्धित केलेलं युरेनियम कोणत्याही देशाकडे द्यायचं नाही, त्यांना अणुबॉम्ब तयार करायचा आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरा म्हणजे युद्धामध्ये जे नुकसान झालेलं आहे $270 अब्ज, ते नुकसान भरपाई त्यांना अमेरिकेकडनं पाहिजे। अमेरिका ही द्यायला तयार नाहीये। असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरती सध्या ही जी बातचीत आहे ती सध्या थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान भलेही यामध्ये प्रयत्न करताना दिसत असेल, मात्र पाकिस्तानला फारसं यश यामध्ये आलेलं नाहीये। कारण हे सगळं जे काही केलं जात आहे अमेरिकेच्या एकतर्फी बाजूनेच ही चर्चा होत आहे। अमेरिकेला हे सध्या युद्ध नको आहे। अमेरिका युद्धही न करता त्यांची नाकेबंदी करून त्यांचं दिवसाला खूप मोठं नुकसान करत आहे। तर एकंदरीत हाही जी चर्चा सुरू आहे ती इराणच्या तोट्याचीच आहे आणि इराणची नाकेबंदी अमेरिकेने केलेली आहे। आपण बघूया शिवाजी याचे काय परिणाम संभवतात आणि पुढचे काही दिवस युद्धात संपण्याच्या दिशेने जाईल का पुन्हा एकदा जग अस्थिरतेच्या खाईमध्ये लोटलं जाईल, पाहूया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेले।